10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी आजपासून सुरू होणार। 10वी आणि 12वीची परीक्षा देण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना क्रमांक 17चा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध। अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशांची पहिली यादी जाहीर। पहिल्या फेरीत 1,99,000 जणांची नोंदणी तर 1,44,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी। राज्यात आरटीई अंतर्गत यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवेश 88,000पेक्षा अधिक जागांवर प्रवेश तर 21,000 जागा रिक्त। राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। भंडाऱ्याच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, नागरिकांकडून संताप व्यक्त। परभणीच्या मानवतमध्ये खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा मूक मोर्चा। 6 दिवसापासून आरोपी फरार असल्यानं नागरिक संतप्त। मानवतमध्ये ज्ञानेश्वर पवार यांची डोक्यात कुदळ घालून करण्यात आली होती हत्या। राज्य सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा निधी जाहीर। हा बोनस 2 हेक्टरसाठी दिला जाणार। बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। सोलापूरच्या करमाळ्यातील शेटफळ नागोबाचे गावातील तरुणाई वारकरी खेळात दंग। दररोज पाऊल खेळत घेतायत सामाजिक प्रबोधन आणि अध्यात्माचे धडे। करमाळा तालुक्यातील रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंगेश चिवटे यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंची भेट। मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचं विखे पाटील यांच्याकडून आश्वासन। इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील तोरणानगर परिसरात घाणीचं साम्राज्य। राणी लक्ष्मीबाई शाळेमागे गटाराचं पाणी रस्त्यावर येतंय तर अर्धवट गटाराच्या कामामुळे नागरिकही हैराण। राज्यातील 40,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना 3 महिन्यांनंतर दिलासा। बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। आजपासून होणार खात्यावर जमा। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अली विहीर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराची लागण। विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्यानं उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयात। रत्नागिरीच्या लांजा शहरवासियांनी सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या 1,800 राख्या आणि 150 पत्र। गेली 28 वर्ष राखी पौर्णिमेनिमित्तानं जवानांना पाठवली जाते राखी। संत तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम। कराड महसूल उपविभागात आजपासून महसूल सप्ताह साजरा केला जाणार। महसूल संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा तसंच प्रशासकीय गतिमानता यावर काम करणार असल्याची प्रांताधिकाऱ्यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सातारा, सांगली जिल्ह्यातील 1,000 पैलवान आजीमाजी सैनिक 9 ऑगस्टला जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान करणार। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करणार। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 2.5 कोटी रुपयांच्या मालाची चोरी। ट्रकमधून 46 वॅक्सिनचे बॉक्स लंपास। महामार्गावरील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी असल्याची घटना। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव वनजमिनीवरील अतिक्रमण काढताना मोठा संघर्ष। पोलीस, वन कर्मचारी आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात जखमी। 11 आरोपींसह 15 अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी गावात रस्त्याची दुरवस्था। विद्यार्थ्यांना शाळेसाठी चिखलातून करावा लागतोय 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास। गावकऱ्यांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। जालना तालुक्यातील हतवन शिवारात शेतात उभा असलेल्या ऊसतोड कामगाराचा ट्रॅक्टर चोरणारे 2 आरोपी ताब्यात। 6,65,000चा मुद्देमाल जप्त। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी। इचलकरंजी शहरातील घटना। अरमान मिरजकर नावाच्या 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल।